एवढी पडेल बा जेव्हा सोडवे ना तेव्हा किंवा उपजेते नासे नासिले ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे हे चालूच राहणार नाही. एकदा मारायचे पुन्हा जन्माला यायचे जैसे जीर्ण वस्त्र ते सगळ्या उभ्या तुम्ही पाहून घ्या. पण तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय पुन्हा पुन्हा मारायचे याच्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे? आपला तो एक देव करून घ्यावा ते नवीन जेव्हा एकदा देवाला तुम्ही आपलं केलं ना देवाला आपलं केलं देवाला पांडुरंगाला आपलं करा कुठंतरी ज्ञानोबारायांना आपलं करा कुठंतरी तुम्ही कोणाला तरी आपलं म्हटलं पाहिजे. संत फार उदार आहेत तुम्ही पाहना ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांनी रेड्यावरती कृपा केली केली का नाही केली? निर्बुद्ध रेडा त्यांनी बोलवला. तुम्ही आम्ही तर माणसं होतो. एकदा त्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवरनं बोट फिरलं ना एका ओवीवरनं बोट फिरलं ना थोडा तरी जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय तुमच्या आमच्या राहणार नाही. ज्ञानोबारायांनी पाहना स्त्रीचा पुरुष केला फार त्यांच्या जीवनातले चमत्कार निर्जीव भिंत चालवली सगळे काही चमत्कार पहा. पण कधी कृपा केली ना कृपळू आहेत ना ते ज्ञानोबाराय कृपळू माझा ज्ञानेश्वर त्या दोन शब्दांमध्ये जाते काय माझा ज्ञानेश्वर त्याला माझं म्हणता आलं पाहिजे. दादा कीर्तन लय ऐकले तुम्ही लय प्रवचन ऐकले लय आपण मी इतके कावळे होऊ शकतो ना आपण हा ज्याला म्हणतात ते. पण कधीतरी तो संत माझा आहे तो देव माझा आहे भाव अंतःकरणात आला पाहिजे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबारांनी रेड्यावरती कृपा केली आपल्यावरती करणार नाहीत का? करतील ना कृपा करतील पण कधी आपण त्यांचं झालं पाहिजे बाबा. आपण त्यांचं होत नाही आपण पप्प्याच्या आईचं होतो पप्पीचं होतो सगळ्यांचं होतो. माणसाच्या जीवनात खटपट आहे. 10 एकरचा 7-12 15 एकर कसं होईल 15 एकरचा 30 एकर कसं होईल. हा 100 माळ्याची बिल्डिंग बांधली तरी वर्गच काढलेले असत का रे बाबा गज नाही अजून एखादा गाळा बांधला तर काय अरे 100 माळ्याची बांधली आता थांब ना कुठं आपल्याला एक दिवस जायचं बाबा 7-12 वरची नावं 7 ते 12 दिवसात पुरे होतात. किती दिवसात वैभव दादा किती कामवा शेवटी अंती जाशील ऐकला रे प्राणे माझे माझे म्हणून